बा अरे हे काय करतोयस? ठेव हे. चल. काय झालं? अरे अरे कुठं घेऊन जाते? आता ते काम तर होत की. तू ये तर आता. आता झालंच होतं ते. काय काय बा आता काम कराय बोलवलं हाय मी तुला. बसून तरी काय करणार? अरे नुसतं बसू नग, असं वाटलंस पाय मोकळं करून ये बाहेर. पण मी आता तुला हात काम करू द्यायची नाही, सांगून ठेवते. बरं राहील. बस बरं हात. बस खाली. बस आताच मी आलेच. अगं दम वाय. ठीक आहे. आता हे कशाला? बा अरे लोक म्हणत्या लेकीनं बाळाला काय खायला प्यायला दिलं का नाही? घे दूध पी. दी. ये बानू. तुला एक विचारू का? बारा असं का वागतोय असर? मी काय सिंहासनावर बसले आहे का तवा? माझी परवानगी वागतोय असते? अगं तसं नाही, पर ते विचार आता. उगा पाल्ला लावू नगस. तुझं आणि देवाचं काय ठरलं? म्हणजे देव काय म्हणाल? अरे मी असते सांगितलं का मला स्वर्गलोक बघायचा आहे म्हणून. ते मला घेऊन जाणार आहेत. अगं काय सांगतेस बाबी? अगं तुझं पुण्यच आहे म्हणायचं. ज्याचा विचार बी करता येत नाही तर तू जाणार आणि ते बी देवासंग. अरे ठाव नाही भाई मला, पण मला सारखं वाटतंय का तत जावं म्हणून. अगं ते वाटणारच. अगं तुझा जन्म तत झालाय, त्याची ओढ ही असणारच. आणि तू तत गेलीस ना तर तुझ्या मायला बी बरं वाटेल बघ. हा वय एवढ्या मोठ्या राजाची बायको, ते कुठं आपण कुठं. पण तुझी माय आपल्याला कमी लेखत नाही. वय र. आणि एक सांगायचं होतं बघ, म्हणजे त्यांनी म्हाळसा देवीला बी अवतान द्यायला हवं होतं. आणि त्यांनी अवतान दिलं काय नाही दिलं काय तरी म्हाळसा देवी तुमच्या संग कसं येत्याल हे तू स्वतः बघायला हो. मी त्यासनी लाखेळा सांगत, पण त्यांनी ऐकाय तर हो. अगं ऐकत्याल त्या, तर तू स्वर्गात जाणार, त्या बी येत्याल बघ. उगाच वाद नका. सर्गात कोण चाललंय सर्गात? हे रंग्या, तुला काय समतीकडे नाक खूप चाल हो का र? तसं नाही, बानू चालली की काय सर्गात? अय अरे सर्ग म्हणजे काय वाडी वस्ती हायवे जायला? काय बी बोलतय. तुमचं चालू द्या, मी घेतो आवरून. हा अय बसला काय? उठ चल. अरे उठ म्हणलं ना, मग काम आहे तिकडं. म्हणजे कुठे नेतीयस त्याला? अगं याला जरा कामाला लावलं हाय, निस्ता इकडं तिकडं फिरत असतो या. ए म्हणजे नुसता बसून असतो मी? देवानं सोन्याचा हांडा दिलाय मला. 12 वर्ष उलटून गेली, देवासनी ओळखतोय मी. देवानं निस्ता एक हांडा दिला, पर त्याचं 10 करायला सांगितलं. ते ध्यानात नाही वाटतं. हाय ते बी सोनं इकून खाणार बघ तू. असू दे असू दे. बानू मला एक सांग, ही सर्गाची काय भानगड आहे ग? भानगड? हा तीच. म्या यायच्या वेळेला तो आणि आजा बोलत होता ती. रंग्या तू बी येतोस का स्वर्गात? सर्गात? वय कोण कोण जाणार आहे? अरे समधे चालले आहेत, तू बी चल. जाणार कसं? अरे उडत उडत जायचं. उडत उडत कसं जायचं? तुला येत नाही बाई उडता? ए हसाय काय झालं? थट्टा करता माझी? अरे थट्टा नाही, आता जेजुरीत बानू संग राहून मला बी काय काय यायला लागलं आहे.
उडता येतं मला. हे उग काहीतरी बनवू नकोस. अरे खरंच. असेल असेल. अय रंगा उठ. अरे उठ, काम पडली आहेत आता, उठ. अगे एवढी काम पडली काय आहे सारखं सारखं हा. एक विचारायचं होतं, विचारू का? अरे विचार की. नाही म्हणजे इथे देवांचा राज हाता आला आहे ते, प्रत्येक कशा पाय आला आहे ते? तुला ठाव नाही? नाही तसं मला थोडं थोडं ठाव आहे, पर तू सांग की. अरे इंद्रदेव आणि सच्चीदेवी हाता आला आहेत, कारण त्यांनी स्वर्गामध्ये बोलावलेलं आहे. हा तरीच मला वाटलं होतं की देव कुठंतरी जाणार आहे ती. होय होय. अरे देवानं हा तर ते काय सांगावे हो का? देवांचं राज जेजुरीमध्ये आलाय ती म्हणजे देवासने आणि महासा देवीसनीच बोलावलं असेल. अरे नाही नाही, म्हाळसा देवीसनी नाही, मग तर देवासनी आणि बाणाईसनी स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे ती. काय सांगतोस? खरं वय? होय. हा ते बी बराबरच आहे. आता ते इंद्रदेव आणि सच्ची देवी म्हणजे बाणाईचं मायबाप म्हणल्यावर ते त्यासनीच बोलवणार. बरोबर आहे. अरे पर त्या म्हाळसा देवीसनी काय वाटलं असेल, ते असं त्या दोघांनी जाऊन द्या त्याला. होय का नाही? आता बाणाईसनी जर त्यांच्या घरी जायचं असेल तर त्यात काय चुकीचं आहे? अरे तुला कळत कसं नाही, इंद्रदेव देवांचं राजा आहेत. अरे त्यासनी समज ठाव आहे. अरे त्यांनी बाणाईसनी काय बाई सांगितलं म्हणजे, अरे बाणाईसनी अदुगर समज कळल की. अरे पर ते असं कशा पाय करतेला? जर त्यासनी ठाव आहे की म्हाळसा देवी आणि बाणाईसनी त्यांचं मूळ रूपाचं स्मरण होणार आहे, तर ते इंद्रदेव आणि सची देवी नाही सांगायचं. मला तर असं वाटतंय की म्हाळसा देवी त्यांच्या संग जातील. बघू आता काय होतंय पुढे ते. चल. तुम्ही बानूकडे गेला होतात हे मला ठाऊक होतं, पण गडावर आला आहात याची मला कल्पना नव्हती. मी पहाटेच्या प्रहरीस गडावर आलो. गडावर येत असताना प्रधानजींची भेट झाली. प्रधानजींबरोबर काही महत्वाच्या विषयांवर बोलणे अनिवार्य होते. मी जेजुरीची साम्राज्ञी आहे. मी माझे दायित्व विसरले नाही. त्यामुळे तुम्ही जर राज्यकारभारासंदर्भात काही बोलला असाल तर मला ऐकायला निश्चितच आवडेल. पण राज्यकारभारासंदर्भात आमचं काय बोलणं झालं आहे, केवळ हेच ऐकण्यासाठी तू उत्सुक आहेस असे मला वाटत नाही. नाहीतर मला अजून कशाची उत्सुकता आहे? इंद्रदेव आणि शची देवींनी दिलेल्या आमंत्रणाबद्दल बानूने काय निर्णय घेतला आहे हे जाणून घेण्याची तुझी इच्छा नाही? तुम्हाला सांगावंसं वाटलं तर सांगा. त्याने तुम्हा दोघांना आमंत्रण दिलं आहे हे तुम्ही मला सांगितलं तेच पुरेसं आहे. त्यांनी तुला देखील आमंत्रण दिले आहे हे तरी तुम्हाला कुठे सांगितलंस? तुम्ही गडावर नव्हतात, नाहीतर त्या क्षणी मी तुम्हाला सारं काही सांगितलं असतं. आणि तुम्ही बानूकडे गेला होतात. होय, कारण ते महत्वाचं होतं. तिचा देखील निर्णय झाला आहे. काय निर्णय घेतला आहे तिने? तिला देखील स्वर्गलोकी जाण्याची इच्छा आहे आणि त्यामुळे तिने ह्या आमंत्रणाचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तुम्ही काय निर्णय घेतला आहे? मी बानू बरोबर स्वर्गलोकी जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुला हेच सांगायला मी इथे आलो आहे. म्हाळसा, हे तुला केवळ माझ्याकडूनच कळावं अशी माझी इच्छा आहे.
इंद्रदेवाने दिलेल्या आमंत्रणाबद्दल तू काय निर्णय घेतला आहेस? माझा निर्णय मी सर्वांसमक्ष सांगेन. देवा, आपण अस्वस्थ दिसता आहात. प्रधानजी, मी म्हाळसेला भेटून आलो. बानूच्या मनात स्वर्गलोकी जाण्याची इच्छा आहे हे मी तिला सांगितले. प्रधानजी, मी म्हाळसेला हे देखील सांगितले की मी बानूला तसे करण्यासाठी वचन दिले आहे. म्हणजे आता आपण स्वर्गलोकी जाणार आहात हे म्हाळसा देवींना ठाऊक झाले आहे, परंतु त्यांचा काय निर्णय आहे हे काही अजून समजले नाही. आणि ती हा निर्णय लगेच घेणार नाही. नारायण नारायण. नारायण नारायण. दिवसाच्या प्रारंभी साक्षात श्री महादेव आणि श्री विष्णू यांचे एकत्रित दर्शन व्हावे यासारखे दुसरे भाग्य ते काय. पण मुनिवर, तुम्ही काहीसे चिंतित दिसत आहात. त्याचे कारण मला ठाऊक आहे देवा. आता तुम्ही गडावर नसणार, मग त्यानंतर आख्यानाचे काय होईल ह्या विवंचनेत मुनिवर आहेत. हो ना मुनिवर? नारायण नारायण. होय प्रभू. मुनिवर, आम्हाला इंद्रदेवाने दिलेले आमंत्रण स्वीकारून त्यांचे आदरातिथ्य स्वीकारायला आम्ही स्वर्गलोकी जाणार आहोत. त्यामुळे जेजुरी गडावर आख्यान नाही होऊ शकत. जशी आपली इच्छा देवा. परंतु या आख्यानाच्या निमित्ताने श्री मार्तंड भैरवाचे आख्यान ऐकण्यासाठी अनेक भक्त या गडावर येत असतात. मला असे वाटते की ही वार्ता आपल्या भक्तांपर्यंत पोहोचावी. मुनिवर, तुम्ही अगदी योग्य बोलत आहात. प्रधानजी, देवा, ही वार्ता सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. आपण निश्चिंत राहा. आम्ही परत आल्यावर ह्या जेजुरी गडावर पुन्हा आख्यानाला सुरुवात होईल. नारायण नारायण. अवश्य. प्रधानजी, मी तुमच्याकडेच येत होतो बघा. मला कळालं की तुम्ही मला बोलावलं आहे. दवंडी द्यायची व्यवस्था करा. दवंडी? आणि ती कसली प्रधानजी? गडावरील आख्यान काही कारणास्तव पुढे ढकलण्यात येणार आहे. श्री खंडेरायांचे भक्त गडावर आख्यान ऐकण्यासाठी दुरून येतात. गडावर काही दिवस आख्यान होणार नाही ही गोष्ट त्यांना कळणे आवश्यक आहे. होय प्रधानजी, तुम्ही सांगाल तसंच होईल. पर एक विचारायचं होतं. विचारा. नाही म्हणजे आख्यान का थांबवण्यात येतंय असं विचारायचं होतं बघा. श्री खंडेराय आणि बाणाई हे दोघंही स्वर्गलोकी म्हणजेच इंद्रदेवाकडे त्यांचे आदरातिथ्य स्वीकारायला जाणार आहेत. होय का? होय गणोबा. मला ठाऊक आहे की हा प्रश्न केवळ तुला पडलेला नाही. ही वार्ता ऐकून सर्वांनाच हा प्रश्न पडणार आहे. त्यामुळे सगळ्यांनाच ह्याबद्दल कळू द्या. तशीच दवंडी द्या. होय प्रधानजी, तुम्ही सांगाल तसंच होईल बघा. ये तुझी. अजून मॉब कामं पडलेली आहेत. कोणाकोणाला कुठं पाठवायचं समजा ठरवाया हो. गणोबा आहे. उगा माझा येळ खाऊ नको. मला लय कामं पडलेली आहेत.
अरे पर काम काय आहे ते तर सांगशील की नाही? प्रधानजींनी मला सांगितलेलं आहे का समधीकडे दवंडी द्यायची आहे. दवंडी कंची? अरे आख्यान पुढे जाणार आहे. काय आख्यान पुढे जाणार आहे? वय पर का? कारण देव आणि बानाई स्वर्गामध्ये जाणार आहेत. देवानी त्यासनी सांगितलेलं आहे. भाई का? गणोबा, देव कुठे जाणार आहेत? देव स्वर्गामध्ये जाणार आहेत बानाई संघ. खरंच का? होय, त्याचीच दवंडी द्यायची आहे. तेच मी बंडोबस्ती सांगत होतो आता. अजून गडावर कोणाला ठाऊक नाही का? ठावं नाही जी, पर देव समण्यासनी सांगतील. बरं येऊ का? मॉप काम आहे ती. येतो. मैं बी येतो. ए तिकडं कुठं? इकडं चल. कामं किती पडली आहेत. नारायण नारायण. या. आता मी जाऊन येतो. आता काही काळ मी गडावर दिसणार नाही. पण का महाराज? कारण तू इथे नसणार. मला काय कळणं झालंय महाराज, काय बोलताय तुम्ही? अरे असं काय करतो सजामे? बानूला देवेंद्र आणि शचीदेवींकडून स्वर्गलोकात यायचं आमंत्रण मिळालं आहे. तेव्हा बानू देवांसोबत स्वर्गलोकात जाणार, मग आख्यान कसे होणार? स्वर्गलोकात जा आणि देवेंद्र आणि शचीदेवींकडून जे आदरातिथ्य होईल त्याचा स्वीकार करा आणि परत या. मग सुरू करू आख्यान. महाराज, मी जायचा हट केला म्हणून आख्यान थांबलं. माझ्याकडनं चूक झाली. बानू, तुला असं वाटतंय की तू हट्ट केलास म्हणून तू स्वर्गलोकात चालली आहेस, पण ते तसे नाही. या गोष्टी आपल्या हातात नाहीत. अहो, आख्यान ऐकायचं म्हणून मी आज चंदनपुरीवर हात आलो. आता आख्यान म्हणल्यावर मी हात कसा राहू? हे बानू, मी आपला जातो वस्तीवर. नाही नाही, बात असं काय बी करणार नाही. अरे आम्ही काय तर मुक्कामाला चाललो आहे का तवा? अरे जाणार लागलीच माघारी येणार. बर, तुमची यात्रा सफल हो. आता विलंब नको आणि एके ठिकाणी फार काळ न थांबण्याचा माझा संकल्प आहे. येतो. नारायण नारायण. मी आलो सोड. स्वर्गात जाणार? म्हाळसा, काय झालं लतिका? तुझ्यापर्यंत वार्ता आली नसेल कदाचित, म्हणून आले घाईघाईत तुला सांगायला. पण झालं तरी काय? इंद्रदेव आणि शचीदेवी यांच्या आमंत्रणाला मान देऊन देव स्वर्गामध्ये जाणार आहेत. काय? तू खरं सांगतेस हे? यांनी हा निर्णय घेतलास तर तुला कोणाकडून कळालं? मला आत्ताच गणोबांकडून समजलं आणि त्यांनी हे देखील सांगितलं की देवांनी हा निर्णय घेतला आहे. आणि म्हाळसा ठाऊक आहे, हे स्वर्गात जाणार म्हणून आख्यान पुढे ढकललं जाईल, अशी दवंडी देखील सर्वत्र दिली जाणार आहे. अजून एक गोष्ट, ज्या अर्थी देवांनी हा निर्णय घेतला आहे त्या अर्थी हे एकटे इंद्रदेव आणि शचीदेवींच्या आदरातिथ्याचा स्वीकार करायला स्वर्गात जाणार नाहीत. यांच्याबरोबर बानू देखील जाणार. हो, पण त्यांनी तुला देखील औपचारिक आमंत्रण दिले आहे. हो. मग आता तू काय करणार? म्हणजे तू काय निर्णय घेतला आहेस? लवकरच कळेल.